जग थांबलेलं होतं. रस्ते शांत होते. मास्क मागे नव्हे तर चेहऱ्यावर होते. पण त्या काळातही एक आवाज गुंजला. एक नवीन श्वास जन्माला आला. आमच्या आयुष्यात आला एक लढवया. कैवल्य. 21 जुलै 2020 हा एक साधा दिवस नव्हता. हा होता आमचं जग बदलणारा क्षण. सोजवळ चेहरा, पण नजरेत होती शूरवीराची जिद्द. आई जिने त्याला जीवन दिलं. प्रेम आणि मायेची सावली. पापा ज्याच्या छायेत संस्कारांची तलवार शिजली, शौर्य शिकवलं. आईबाबांच्या डोळ्यात नवचैतन्य. आजोबाजींचं आयुष्य उजळवणारा आणि ताईसाठी खास खजिना. आजोबांचं अभिमान. आजीचं आशीर्वादांचं गारुड. कैवल्य त्यांच्या आयुष्याचा मुकुट बनून आला. त्यांचं विश्व आता एका छोट्याशा हस्या मुखाने व्यापलं होतं. तो फक्त बाळ नाही, तो आहे आमचं बळ, आमचं हास्य, आमचं गर्व. ताई त्याचं पहिलं टाळी देणारं आणि भांडण करणारं प्रेम. एका हातात खेळणी, दुसऱ्या हातात ताईची बोट. तिच्यासाठी तो फक्त भाऊ नाही, एक नटखट मित्र. श्रीकृष्णाच्या वेशात गोकुळातल्या बाळासारखा. आणि राष्ट्रप्रेमीच्या नजरेतून सॅल्यूट करणारा. लहान वयातच ज्याच्या नजरेत ध्येय आहे असं वाटतं. देशप्रेम जन्मताच रक्तात असतं. जय हिंद म्हटलेलं त्याचं पहिलं शब्द. ही एक चिमुकली क्रांती आहे. छोट्या पावलांनी मोठ्या स्वप्नांचं स्वप्न पाहणारा. आईने त्याच्यासाठी स्वप्न विणली. वडिलांनी आधार दिला. आजोबाजींनी प्रेमाने पंख दिले. आणि ताईने दिलं हस्तमुख बालपण. कैवल्य, तू आमचं जग आहेस. तुझ्या जन्माने आम्हाला पुन्हा जिवंत केलं. मागील वर्ष म्हणजे आमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर पर्व. 21 जुलै फक्त तुझा वाढदिवस नाही, तो आमच्या आयुष्यातला नवीन सूर्योदय आहे. या छोट्याशा कैवल्याचा प्रत्येक दिवस नवा विजय ठरतो. प्रत्येक पावलावर नव्या गोष्टी शिकणारा, धडपडणारा, पण थांबणारा. हा आहे आमचा बाहुबली, तानाजी, सिंघम आणि उरीचा चिमुकला योद्धा. हे केवळ सुरुवात आहे, कारण हा योद्धा अजून खूप लढायांचा राजा होणार. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आमच्या लाडक्या कैवल्याला.